मायक्का देवीच्या नावानं येळकोट येळकोट जय मल्हार, येळकोट येळकोट जय मल्हार. तिडके साहेब इकडे येळकोट येळकोट जय मल्हार. हो या या इकडे राहा. ठीक घ्या. या हो या हो येत आहे. या ना पिंजर आपल्या समाजाच्या लोकांनी या ना पुढं. तुम्ही असं धामताय कशाला मला हेच समजत नाही. या ना अजून कुठे गेले ते मास्तर बिस्तर कुठे त्यांना बोलवा सगळ्यांना आवाज समाजाची महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि गोवा राज्यातील सर्व धनगर समाजाचं, बहुजन समाजाची कुलदेवी मायाक्का देवी चिंचणी कर्नाटक, या चिंचणी मायाक्का देवीचं मंदिर हे मानखुर्दमध्ये आहे. आणि या मंदिरामध्ये महायुतीचे उमेदवार भारतीय जनता पार्टीचे नेते माननीय मिहिर कोटेचा साहेब दर्शनासाठी आलेले आहेत. मायाक्का देवीचा, बाळूमामाचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे. या परिसरामध्ये राहणारे मायाक्का देवी आणि बाळूमामाचे लाखो भक्त यांचा पाठिंबा, यांचं पाठबळ माननीय मिहिर कोटेचे साहेबांच्या पाठीमागे ठामपणे उभे आहे. त्यामुळं त्यांचा विजय हा अत्यंत सुकर झालाय. लाखाच्या फरकानं त्यांचा विजय होण्यास काही अडचण येईल असं मला अजिबात वाटत नाही. आज मायक्का देवीचा आशीर्वाद घेतलेला आहे असं वाटतं. खरं तर आजच विजय झालेला आहे साहेबांचा. 100% मायाक्का देवी ही आमची जागृत देवी आहे आणि तिचा आशीर्वाद मिळाला तर कुठलीच अडचण मार्गात येत नाही. आणि त्यामुळं मिहिरबाई यांचा मार्ग आता एकदम प्रशस्त झालेला आहे. सर्व लोकांना मी आवाहन करतो की सर्वांनी माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या पाठीमागे ताकदीने उभा राहिलं पाहिजे. पुण्यश्लोक अहिल्या देवींच्या विचारानं चालणारं माननीय नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आहे. काशी विश्वेश्वराच्या मंदिराचा कॉरिडॉर डेव्हलप झाला. हा कॉरिडॉर 1770ला पुण्यश्लोक अहिल्या देवींनी डेव्हलप केला होता. काशी विश्वेश्वराच्या मंदिराचं पुनर्जीवन, जीर्णोद्धार हा पुण्यश्लोक अहिल्या देवींनी केला होता. 1770, 1870, 1970 आणि 2022 म्हणजे किमान 252 वर्ष काशी विश्वेश्वराच्या मंदिराकडे जीर्णोद्धाराच्या बाबतीमध्ये कुणी लक्ष दिलं नाही. ते लक्ष माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी दिलं. 2018ला या जीर्णोद्धाराच्या कार्यक्रमाचा भूमिपूजन झाला आणि 2022ला लोकार्पण झालं. मला अभिमान या गोष्टीचा वाटतो आणि आमच्या सगळ्या अहिल्या भक्तांना वाटला पाहिजे. काशी विश्वेश्वराचं मंदिर हे जगातल्या हिंदूंचं पवित्र मंदिर आहे. प्रत्येक हिंदूला वाटतं की जन्माला आलं तर काशी विश्वेश्वराच्या मंदिराचं दर्शन घेतलं पाहिजे. आम्हाला अभिमान या गोष्टीचा आहे की माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी काशी विश्वेश्वराच्या मंदिराचा कॉरिडॉर डेव्हलप केला. पण या प्रांगणामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसवला. याचा सार्थ अभिमान आम्हाला आहे. आणि म्हणून इथल्या सगळ्या अहिल्या भक्तांना माझं आव्हान आहे की मोदी साहेबांना धन्यवाद देण्यासाठी आपण मिहिरबाई यांच्या सोबत राहिलं पाहिजे. दुसरी अभिमानाची गोष्ट आमच्यासाठी आहे की आता जगाचं सगळ्यांचं लक्ष आहे प्रभू रामचंद्राचं मंदिर अयोध्येत, की आता जागतिक लेवलला खूप चर्चेचा विषय झालाय. रोज 5 लाख लोक राम भक्त प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी अयोध्येला येतात. आम्हाला अभिमान या गोष्टीचा वाटतो
की या मंदिराच्या प्रांगणामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं भव्य मंदिर निर्माण करण्याचं काम हे राम मंदिर ट्रस्टनं हातामध्ये घेतलेलं आहे। त्यामुळे आम्हाला धन्यवाद तर मोदी साहेबांना द्यावे लागतील। ते धन्यवाद आम्हाला 20 तारखेला मिहीरबाईंना मतदान करून द्यायचं आहे। आमच्या सगळ्या लोकांनी ठरवलंय की आम्ही माननीय मिहीरबाईंच्या पाठीशी राहू। अहमदनगरचं नाव बदलण्याचा क्रांतिकारी निर्णय माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेबांच्या सरकारने घेतला। 1 वर्षाच्या आतमध्ये नुसती घोषणा केली नाही, 31 मे 2023 ला चौंडी येथे सगळे आमचे नेते मंडळी आले होते। आमच्या सगळ्यांचा विनंती होती, आवाहन केलं आम्ही की बाबा तुम्ही अहमदनगरचं नाव बदलून पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करा। आणि सरकारनं क्षणाचाही विलंब लावला नाही आणि तिथं माननीय देवेंद्रजी साहेबांनी आणि एकनाथ शिंदे साहेबांनी घोषणा केली की होय आम्ही अहमदनगरचं नाव बदलून अहिल्यानगर करतोय। नुसती घोषणा करून थांबले नाहीत, 1 वर्षाच्या आतमध्ये आचारसंहितेच्या पूर्वी मंत्रिमंडळाची जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये राज्य सरकारनं ठराव केला आणि तो केंद्र सरकारकडे पाठवला। एक ना अनेक विषय आहेत की ज्या गोष्टीचा आम्हाला अभिमान वाटतो। त्यामुळे मिहीरबाईंना मी मनापासून शुभेच्छा देतो। काही विनंती पण त्यांना आहे ते आम्ही त्यांना खासगीमध्ये करतो। आमची काही कामं असतील तर निश्चितपणे त्यांना भेटू। आणि हा आमचा माणूस आहे, काम करणारा माणूस आहे। भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांना खूप चांगल्या पद्धतीचं स्थान आहे। त्यामुळे या परिसरामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं डेव्हलपमेंट माननीय मिहीरबाई खासदार झाल्याच्या नंतर होईल आणि त्यांनी चिंता करू नये। आज उद्या आम्ही 2 दिवस या सगळ्या परिसरामध्ये आमच्या सगळ्या लोकांना गावाकडच्या भेटतोय, त्यांना विनंती करतोय आणि सगळे ताकदीनं आपल्या सोबत राहतील, त्याबद्दल अजिबात दुमत नाही। अत्यंत आनंदाची गोष्ट आहे। आमचे बंधू आमदार गोपीचंद पडळकरजी आज या विभागात आलेले आहेत आणि 2 दिवस या पूर्ण मतदारसंघात ते फिरणार आहेत। गोपीचंद पडळकरजी हे एक सक्षम आणि मोठा नेतृत्व आहे आणि मला आनंद आहे की माझा प्रचारासाठी ते स्वतः इकडे आलेले आहेत। जसं गोपीचंदजींनी सांगितलं, आपल्या सर्व समाजाला एकजूट होऊन मतदान करावं लागेल आणि मला विश्वास आहे की काल जे लाखोंची संख्येमध्ये लोक मोदीजींचे रोड शो मध्ये उतरली होती, जनतेचा मन स्पष्ट आहे कि इस बार मोदी सरकार आणि ईशान्य मुंबई में मिहिर कोटेचा खासदार। शुभेच्छा।